बंद करणे मला पटलं नाही. आणि मला पटलं नाही म्हणजे अनधिकृत ठिकाणी ठेवलं तर उद्याचं कधी ना कधी आपल्याला काढावंच लागेल. बरोबर आहे. अनधिकृत ठिकाणी ठेवलं तर तो सर्वप्रथम इलिगल झाला, तर कुठं ना कुठं आपल्याला हळवायला पाहिजे. आणि पुतलाच्या क्वालिटी एकदम म्हणजे एक पाऊस आला, आता सोलापूरमध्ये तुम्हाला माहिती असेल पाऊसचं प्रमाण जास्त झालं, हवाचं प्रमाण जास्त झालं, तो पडते, काहीतरी कोणी काहीतरी करतात. मला अजिबात पटलेलं नाही. आणि हा प्रमाण आता वाढत जात आहे. आता म्हणजे मी रुजू झाला 3 दिवस मध्ये अनधिकृत पद्धतीने बसवला पुतला 10. मला अजिबात हे विषय पूर्ण पटले नाही. आता आम्ही एक मीटिंग घेतलेलं आहे माननीय सीओ साहेबांच्या, माननीय एसपी साहेबांच्या आणि माझ्या अध्यक्षाखाली एक मीटिंग घेतलेली आहे. त्याचा आपण एसओपी बनवलेली आहे. मी कृपया करून सर्वांना, तुम्हाला इथे बसलेल्या सर्वांना मी आवाहन करतोय की हे जे लोक आहेत आमचं राष्ट्रपुरुष आहे, तुम्ही इथे बसलेले आहे, मी इथे बसले आहे, कारण आहे की सर्व राष्ट्रपुरुष मान्य आहे. तुमच्याकडे काही लोक कुलिंग ग्लास घेऊन बसलेले आहेत, ते खूप छान आहेत ऍक्च्युली. तो सुद्धा याचं सुद्धा कारण आहे राष्ट्रपुरुष. आमचे राष्ट्रपुरुष नसेल तर आम्ही इथे नसेल. बरोबर आहे, मान्य आहे सर्वांना. आणि इतकी चांगला राष्ट्रपुरुषाचा पुतळा आपण ज्या पद्धतीने आपल्याला मान सन्मान सोबत बसावं लागेल त्या पद्धतीने आपल्याला बसावं. रात्री 1 वाजता येऊन बसवणे मला अजिबात पटलं नाही. मी तामिळनाडूचा आहे, मी मधुरे आहे. तिथे सुद्धा आम्ही भगवान म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आम्ही भगवान म्हणतो. मी लहान असताना माझा आई छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्ट सांगून माझा जेवण घेतलेले आहे. अशा पद्धतीने आमच्या पालन झालेली आहे. इतकी मोठा राष्ट्रपुरुषाच्या पुतळा रात्री 1 वाजता येऊन 12 वाजता येऊन बसवणे मला अजिबात पटत नाही. तुम्हाला पटते का? तुम्ही बघा, तुम्ही तुमच्याच पद्धतीने विचार करा. आणि मी आता सर्वांच्या समोर सांगतो, बरेच व्हिडिओ चालू आहे, बरेच कॅमेरा चालू आहे, बरेच मोबाईल चालू आहे. तुमच्या समोर सांगतो, तुम्ही अधिकृत पद्धतीने पुतळा बसवायची परवानगी माझ्याकडे मागवा. जितकी लवकर तुम्हाला परवानगी देत काय जितकी लवकर मी तुम्हाला परवानगी देतो. आणि हा पुतळ्याचे अनावरण करताना मी स्वतः तुमच्याकडे येतो. मी स्वतः जिल्हाधिकारी म्हणून, एसपी साहेब म्हणून, मुख्य कार्यकारी आम्ही स्वतः तुमच्याकडे येतो. पण कृपया करून तुम्ही अनधिकृत पद्धतीने पुतळा बसवून तुम्ही प्रतिमा भंग करू नका. मला अजिबात वाटत नाही. आमच्या सोलापूरमध्ये तर अशा पद्धतीने आहे. मी तुम्हाला आता एसपी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एक ऑर्गनाइज्ड क्राईम झालेली आहे. कोणीतरी कुठेतरी म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये बसतात आणि बसून सांगतात की तुम्ही मला फक्त 20 लाख 10 लाख असो 20 लाख असो तुम्ही द्या. आणि कोणालाही ना देता रात्रीच्या रात्री येऊन पूर्ण ट्रान्सपोर्टेशनची जबाबदारी तिथे येऊन बसतो. हे चांगलं वाटतं का? आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून